आणि आता थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन परिसरात, जिकडे पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते हे आक्रमक झालेत आणि पोलिसांनी देखील त्यांना थोपवण्याचा, त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही थेट दृश्य ठाण्यामधले आहे। गडकरी रंगायतन बाहेर मनसे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले। घेतलेला आहे रस्त्यावर इथे आंदोलन सुरू होतं मनसेचं। पुन्हा एकदा गडकरी रंगायतनाच्या बाहेरून आता उद्धव ठाकरे गेलेले आहेत, पण पुन्हा एकदा इथे काही महिलांचं आंदोलन सुरू होतं। पोलिसांनी या सगळ्या महिलांना आता ताब्यात घेतलंय आणि या सगळ्या महिलांना जे आहे आता पुन्हा एकदा ताब्यात घेऊन पुढे नेण्यात येते। ज्यावेळी उद्धव ठाकरे येत होते त्यावेळी इथे होतं, मात्र ज्यावेळी आता उद्धव ठाकरे गेले त्यावेळी देखील पुन्हा एकदा काही सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आता पुन्हा एकदा काही मनसैनिक जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलीस या सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करतायत आणि हा संपूर्ण रोड जो आहे तो सध्या ब्लॉक करण्यात आलेला आहे। संपूर्ण रोड आपण पाहतोय इथे ब्लॉक झालेला आहे, पण अजूनही मनसैनिक जे आहेत ते आंदोलन करत थांबत नाहीये। मोठ्या प्रमाणात आंदोलन आज ठाण्यामध्ये बघायला मिळालं। ज्यावेळी उद्धव ठाकरे आले त्यावेळी तर आंदोलन झालंच, त्यांच्यावर बांगड्या, नारळ, टोमॅटो, शेण फेकण्यात आलं आणि आता उद्धव ठाकरे ज्यावेळी निघाले त्यावेळी पुन्हा एकदा आंदोलन झालेलं आहे। इथे काही मनसैनिक अजूनही आहेत। आपण गडकरी रंगायतनाच्या बाजूला हा जो चौक आहे डॉक्टर मूस रोडचा, त्या चौकात सध्या आहोत आणि या चौकामध्ये हे आंदोलन आपल्याला होताना आपल्याला बघायला मिळतंय। आज मनसैनिक अतिशय मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झाले। उद्धव ठाकरे यांच्या विरोधातलं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आपण पाहता आता काही उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। शिवसैनिक आहेत हे। अक्षय, आपलं त्या ठिकाणी ज्या घडामोडी घडतायत त्याच्यावर लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा सध्याची अपडेट अशी आहे की उद्धव ठाकरेंचा ताफा आता तिकडून रवाना झाला आणि मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा तिकडे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र या मनसे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।